बीडमध्ये 21 ऑगस्ट रोजी झालेल्या मोर्चातील भाषण आणि शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि भावना दुखावणारी वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय। या वक्तव्यांमुळे मनोज जरांगे यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याचा दावा मराठा सेवक गंगाधर काळकुटे पाटील यांनी केलाय। संपूर्ण कार्यक्रमाची व्हिडिओग्राफी तपासून ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्यावर तातडीने हद्दपारीची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देऊन केली आहे। या तक्रारीवर पोलीस काय भूमिका घेतात आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होते याकडे लक्ष लागलं आहे। गुणरत्न सदावर्ते याने मराठा समाज आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्याबद्दल अश्लीलपणे वक्तव्य केले, टिंगलटावाळी केली, मनोजदादावर अश्लील शेरेबाजी केली आणि विशेषतः मराठा समाजावर आणि मराठा समाजातल्या नेत्यावर सुद्धा शेरेबाजी केली। त्या घटनेचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो आणि सदावर्तेनं मराठा आणि ओबीसी, मराठा आणि वंजारी वाद लावण्याचा प्रयत्न केलाय, महाराष्ट्रातली शांतता भंग करण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याला महाराष्ट्रातून तडीपार केलं पाहिजे। या मागणीचं निवेदन, या मागणीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आज आम्ही शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे आलेलो आहोत आणि पोलीस निरीक्षक साहेबाला आम्ही त्याच्यावर कठोरात कठोर कलम लावून पुन्हा असे प्रकार होणार नाहीत यासाठी आम्ही मागणी केली। तसेच याच निवेदनातून आम्ही गृह विभागाला सुद्धा यांच्याच माध्यमातून पोलीस अधीक्षक साहेबांच्या माध्यमातून कडक कारवाई करून गुणरत्न सदावर्तेला हद्दपार केलं पाहिजे आणि वेळ प्रसंगी त्याच्या मुसक्या आवळून त्याला लॉकअपमध्ये सुद्धा टाकलं पाहिजे, ही आमची मागणी।